गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? मजेत ना? तर आपला जो 3 दिवसाचा फ्री फायनान्शियल वर्कशॉप आहे, तर त्यामध्ये 2 सेशन आपण कंप्लीट केलेले आहे. आजचा हा आपला तिसरा सेशन आहे. यामध्ये आपण बघणार आहोत की 3 रिसोर्सेस प्रत्येकाने जे पाहिले पाहिजे असे कोणते 3 रिसोर्सेस आहेत, हे आज आपण बघणार आहोत. माझ्या 2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा सांगण्याचा प्रयत्न केला की आपला माइंडसेट कसा असला पाहिजे, पैशाकडं आपण कशा पद्धतीने बघितलं पाहिजे, जेणेकरून पैशाला आपण कामाला लावू शकतो आणि आपल्यासाठी पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकतो. तर आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की मी जर तुम्हाला फक्त आज 3 व्हिडिओ दिलेत, 3 व्हिडिओ सांगितले आणि ते खरंच मनापासून तुम्ही जर पाहिले, तर कदाचित तुमचा पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचाच बदलून जाईल. आजचा हा व्हिडिओ टीचिंगचा नाही आहे, अजिबातच नाही. हा तुमच्यासाठी फक्त सेल्फ डिस्कव्हरीचा आहे. कारण मी तुम्हाला उत्तर देऊ शकतो, पण खरी समज ही तुम्हाला तुमची स्वतःची शोधावी लागणार की नाही. म्हणून मी आज तुम्हाला जगातले 3 रिसोर्सेस सांगणार आहेत, जे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, म्हणजे ते प्रत्येकासाठीच महत्त्वाचे आहे. रिसोर्स नंबर 1 व्हिडिओ आहे द सायकोलॉजी ऑफ मनी समरी. हा यूट्यूबवर सर्च जर केला तर सायकोलॉजी ऑफ मनी समरी, मॉर्गन हाउसेल समरी आहे ती. तर हा व्हिडिओ आपण का पाहायचा? तर लोक पैसे कमवतात पण ते टिकवत नाही का? कारण समस्या इन्कममध्ये मुळीच नसते, तर त्यांचे सायकोलॉजी कशी तयार झालेली असते. आपल्या भावना, आपल्या सवयी, आपले डिसिजन हे आपल्या पैशापेक्षा जास्त महत्त्वाचे असतात. आणि हे बघताना आपण एक लक्ष द्यायचं आहे की पैसे आणि इमोशनचा याच्यामध्ये संबंध कशा पद्धतीने दाखवलेला आहे. सेव्हिंग का कठीण वाटते आपल्याला, रिच आणि वेल्दी याच्यामधला फरक काय असतो, आणि लॉंग टर्म थिंकिंग आपली कशी असली पाहिजे, हा व्हिडिओ आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. पण आपण तो तेवढा काळजीपूर्वक बघितला पाहिजे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर स्वतःला प्रत्येकाने प्रश्न विचारायचा, मी पैशाकडे मी कशा पद्धतीने पाहतो? माझे फायनान्शियल डिसिजन मी इमोशनवर घेतो का? माझ्या कोणत्या फायनान्शियल हॅबिट ह्या मला बदलायची गरज आहे? हे आपल्याला ह्या व्हिडिओतून कळेल. त्यामुळं हा पहिला व्हिडिओ प्रत्येकाने खूप मनपूर्वक बघायचा आहे. रिसोर्स नंबर 2 टेड टॉक आहे, हाऊ टू गेन कंट्रोल ऑफ युअर फ्री टाईम. सर्च करा, लॉरा वेंडरकमचा हा टेड टॉक आहे. हा फायनान्शियल व्हिडिओ नाही, पण फायनान्शियल फ्रीडमचा आपला हा फाउंडेशन व्हिडिओ आहे. लक्षात ठेवा, ज्याच्याकडे टाइम कंट्रोल नाही ना, त्याच्याकडे मनी कंट्रोल कधीच येत नाही. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि हा व्हिडिओ आपल्याला ही गोष्ट खूप छान पद्धतीने समजून सांगतो. त्यामुळं हा व्हिडिओ प्रत्येकाने बघायचा आहे. म्हणजेच थोडक्यात टाइम मॅनेजमेंट म्हणजेच आपले लाईफ मॅनेजमेंट असते. आपल्याला याच्यातून कळल की आपला टाइम हा प्रत्येक वेळेस कुठं जातो, कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये विनाकारण टाइम जातो, प्रायोरिटी आपण कोणत्या गोष्टींना देणं गरजेचं आहे, डेली हॅबिट्स आपण कशा पद्धतीने चेंज केल्या पाहिजे आणि याच्यामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून जातात. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर पहिल्यांदा स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की मी माझा वेळ खरंच कुठं वाया घालवतो का? आणि माझ्या फायनान्शियल लर्निंगसाठी, जर मला फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करायचं आहे, तर माझ्या लर्निंगसाठी मी 30 मिनिटं तरी दररोज देतो का? मी म्हणजे माझ्या गोष्टींसाठी, प्रोडक्टिव्ह गोष्टींसाठी माझा वेळ खर्ची लावतो का? हा प्रश्न स्वतःला प्रत्येकाने विचारायचा आहे. रिसोर्स नंबर 3 यूट्यूबवर रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक माझ्या अंदाजे सर्वांनाच माहीत आहे. याची समरी तुम्ही बघा, समरी ऐका आणि ती समजून घ्या. मराठीतून सुद्धा आहे ती समरी. हा व्हिडिओ का पाहायचा आहे? तर हा आपला पूर्ण माइंडसेट चेंज करतो, पैशाकडे बघण्याचा माइंडसेट. आणि फायनान्शियल फ्री होण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहे, हा व्हिडिओ खूप छान पद्धतीने समजून सांगतो आपल्याला. स्कूलमध्ये फक्त आपल्याला शिकवतात की जॉब कशा पद्धतीने मिळवायचा, इन्कम कसा जॉबचा म्हणजे सॅलरी कशी मिळवायची, जास्तीत जास्त सॅलरी, पण पैसा कसा वाढवायचा आणि त्याचं रूपांतर पॅसिव्ह इन्कममध्ये कसं करायचं, हा व्हिडिओ आपल्याला समजून सांगतो. आणि हा व्हिडिओ आपल्याला शिकवतो की असेट म्हणजे नेमकं काय आहे, आपल्याकडं असेट कोणत्या पद्धतीचे पाहिजे आणि लायबिलिटीज आपल्या कोणत्या आहेत, हे व्हिडिओ खूप छान पद्धतीने आपल्याला समजून सांगतो. ॲक्टिव्ह इन्कम, पॅसिव्ह इन्कम, कॅश फ्लो, या सगळ्या गोष्टी छान पद्धतीने हा व्हिडिओ आपल्याला समजून सांगतोच. फक्त तेवढे आता लक्ष देऊन तो व्हिडिओ बघायचे आणि त्यांना समजून घ्यायचं आणि स्वतःला प्रश्न विचारायचा की मी माझी ॲसेट तयार करतो का? माझे पैसे माझ्यासाठी काम करतात का? आणि मी पैशासाठी काम करतो की माझे पैसे माझ्यासाठी काम करतात? हे आपल्याला याच्यातून आपल्याला ह्या व्हिडिओमधून हे उत्तरं नक्कीच भेटणार. आज मी तुम्हाला नॉलेज दिलं नाही, मी तुम्हाला एक डायरेक्शन देण्याचा प्रयत्न करतो
हे 3 व्हिडिओ आजच बघायचे आहे, याच्या नोट्स काढायचे आहे. त्यांना पॉज करा, नाही समजलं तर परत परत बघा, पुन्हा पुन्हा बघत राहा. कारण फायनान्शियल फ्रीडम एका व्हिडिओने कधीच येत नाही. त्यासाठी डेली लर्निंग ही खूप गरजेची असते. असाइनमेंट तुम्हाला समजले असतील काय आहे. आजचा होमवर्क काय आहे, द सायकोलॉजी ऑफ मनी समरी, रिच डॅड पुअर डॅड आणि लॉरा वँडरकेम्पचा टेड टॉक. हे आज आपल्याला हा असाइनमेंट पूर्ण करायचा आहे आणि याच्या नोट्स काढायच्या आहे आणि याच्यातून आपल्याला नोटबुकमध्ये स्वतः प्रश्नांची उत्तरं शोधायची आहे, ती लिहून काढायची आहे. आज मी काय नवीन शिकलो, माझा सर्वात मोठा फायनान्शियल मिस्टेक आजपर्यंत कोणता होता आणि पुढच्या 30 दिवसात मी कोणती माझी फायनान्शियल हॅबिट बदलणार आहे. त्याच्यामुळं हे 3 व्हिडिओ काळजीपूर्वक आणि व्यवस्थित आपल्याला बघायचे आहे आणि ते समजून घ्यायचे आहे. मी पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये आपण गोल सेटिंगबद्दल बोलणार आहोत. ती कशा पद्धतीने करायला पाहिजे, गोल म्हणजे काय असतात आणि ते आपण जर त्या गोल सेटिंग केली तर ते गोल नक्कीच आपण अचीव करतो आणि ते कसे, हे सगळं मी विस्तृतपणे तुम्हाला समजून सांगणार आहे. त्यामुळे पुढचा व्हिडिओ नक्की बघायचा आहे. आजचा होमवर्क कंप्लीट करायचा आहे. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.